कसा वाटला तुम्हाला हा व्ह्यू? नमस्कार, मी उक्था नरवणकर आणि तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे. आणि आता मी आली आहे गुहागर अजगोली इथे आणि तुम्ही माझ्या मागे व्ह्यू पॉइंट बघू शकता. तो व्ह्यू कसा दिसतोय तुम्हाला? मी इथे आली आहे. या प्लेसचं नाव आहे सी ईगल होमस्टे. हे अजूनही अंडर कन्स्ट्रक्शन आहे, पण काही दिवसात आपल्या सेवेस हे रुजू होईल. आणि आपल्याला म्हणजे आपण होमस्टेला जातो, कुठे कुठे राहण्याची आपण सोय करतो, तर आपल्याला काय असतं, छान व्ह्यू पॉइंट आणि छान रूम्स. तुम्हाला व्ह्यू पॉइंट प्लस चांगले रूम्स दोन्ही पण इथे अवेलेबल आहेत. तर मी तुम्हाला आता इकडचं सराउंडिंग दाखवते. असा व्ह्यू पॉइंट, छान रूम्स आणि त्याचसोबत कोकणी मालवणी पद्धतीचं ऑथेंटिक फूड सुद्धा तुम्हाला इथे अनुभवता येईल. चला मग आता भेटूया आपण या होमस्टेच्या ओनरला. जसं मी तुम्हाला सांगितलं की मी आता होमस्टेच्या ओनर सोबत तुमची भेट करून देणार आहे, तर आता मी आहे शर्मिला कचरेकर यांसोबत. त्यांना सगळे शमी दिदी कचरेकर या नावाने ओळखतात, तर त्यांच्याकडून सुद्धा आपण या होमस्टेची माहिती जाणून घेऊया. नमस्कार, नमस्कार. मी शर्मिला कचरेकर. खूप दिवसांपासून लोकांची सेवा करण्याची आम्ही संधी शोधत होतो. यापूर्वी सुद्धा आम्ही घरगुती होमस्टे केलेले, म्हणजे आमच्या घरी सोय केलेली होती. तर काही कारणामुळे आम्ही ते बंद केलं आणि इथे आता नव्याने आम्ही हे सुरू करत आहोत. इथे तुम्हाला 2 वरती रूम भेटतील राहायला आणि खाली आम्ही अजून 3 हट्स करतोय. इथे सुद्धा तुम्ही राहू शकाल. हे करण्यामागे आमचा हेतू आहे की गुहागरची नव्याने ओळख व्हावी. म्हणजे आहे सगळ्यांना ओळख, पण असा व्ह्यू पॉइंट पूर्ण महाराष्ट्रात किंवा देशात कुठेही मिळणार नाही, अशी या व्ह्यू पॉइंटची लोकांनी आम्हाला दिलेली पोचपावती आहे. आणि तुम्ही इथे याल तर खुश होऊन जाल. आणि म्हणून माझी विनंती आहे सगळ्यांना की आमच्याकडे या, राहा, खा आणि मस्त एन्जॉय करून जा. जसं मी तुम्हाला सांगितलं, इथे कोकणी मालवणी टाईपचं भंडारी जेवण तुम्हाला भेटेल. तर आपण जाणून घेऊया की इकडचा फूड मेन्यू काय. दीदी, तुम्ही मला इकडचा फूड मेन्यू सांगा. इथे आता आम्ही पारंपरिक मध्ये उकडीचे मोदक, पुरणपोळी, जसं लोकांना ज्या गोष्टी हव्या असतील पारंपरिक गोड जेवण त्याप्रमाणे पण देणार व्हेज मध्ये. आणि नॉनव्हेज मध्ये आता समुद्र तर एवढा अथांग पसरलेला आहे आणि त्याची महती मी काय सांगू.
आणि यातून मिळणारे जे मासे वगैरे उपलब्ध होतील त्याप्रमाणे आमचे भंडारी पद्धतीचे झणझणीत ज्याची फरमाईश असेल त्याप्रमाणे आम्ही जेवण बनवून देऊ शकू. यामध्ये खेकड्याचं कालवण असणारे, मासे पापलेट, ज्याप्रमाणे तिथनं काय बोटीवरनं येणारे मासे आम्हाला मिळतील त्याप्रमाणे आमच्या भंडारी पद्धतीचं झणझणीत असं आम्ही जेवण देऊ शकणार आहोत, याची मी ग्वाही देते. इथे तुम्ही पाहाल तर बोटीवरनं येणारे मासे मिळू शकतील, पण इथे आजूबाजूच्या परिसरात जे खडकातनं मिळणारे मासे असतात, उदाहरणार्थ तिसऱ्या म्हणतो, खडकातनं मिळणारे इतर जे काही मासे असतात ते सुद्धा आम्ही उपलब्ध करून, वेलदूर सारख्या ठिकाणातनं ते मिळू शकतात, दाभोळला मिळू शकतात, अशा ठिकाणातनं उपलब्ध करून जर पहिल्या आधी आम्हाला ऑर्डर मिळाली तुमच्याकडनं तर आम्ही ते आगाऊ ऑर्डर मिळाली तर तसं आम्ही देऊ शकू. शिवाय जर समज पर्यटकांनी स्वतः मासे आणून दिले आणि ते आम्हाला बनवून द्या सांगितले तर तसंही आम्ही देऊ शकू. जशी तुमची फरमाईश असेल त्याप्रमाणे जेवण आम्ही बनवून देऊ शकणार आहोत. साधारणतः 15 डिसेंबर पर्यंत या होमस्टेचं ओपनिंग आहे आणि त्यानंतर तुम्ही इकडच्या जेवणाचा कधीही आस्वाद घेऊ शकता. आणि इथे तुम्हाला व्ह्यू पॉइंट तर दिसतच असेल किती छान आहे, तर तुम्ही या, नक्कीच या आणि एन्जॉय करा.